मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला। जरांगे पाटलांच्या या आरोपानंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा हा संघर्ष पेटताना दिसतोय आणि या सगळ्याची झळ रस्त्यावरही दिसतेय। डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि ही खूप मोठा सूत्रधार आहे। इथं त्यांनी हत्येचा कट रचलाय। माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार? आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा। मनोज जरांगेंच्या धनंजय मुंडेंवरील गंभीर आरोपानंतर आता बीड जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा तापू लागलंय। समाजामध्ये तेढ करणाऱ्या जरांगेंचा समाजामध्ये तेढ करणाऱ्या जरांगेंचा शुक्रवारी जरांगेंनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला। जरांगेंचे हे आरोप धनंजय मुंडेंनी तात्काळ फेटाळत सीबीआय चौकशीची मागणी करून टाकली। मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा। याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा, कारण ह्यो फोनवर बोललेला आहे। प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या, प्रत्यक्ष बैठका झालेल्या। माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीपासून जरांगे आणि मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय, पण शुक्रवारी या आरोपांनी टोक गाठलं। जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्यानंतर मराठा समाजाच्या पाठोपाठ ओबीसीही रस्त्यावर उतरू लागले। बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसलं। शनिवारी परळीत मुंडे समर्थकांनी मनोज जरांगेंविरोधात निषेध मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काम नाही, आता आली इलेक्शन जवळ, आपल्याला डिमांड कसं वाढणार? बंगल्यावर लोक येत नाहीत, मग हे बोलल्यावर काही समाज असतात, जातात, भेटतात, अरे रे नाही। अहो साधं सोपं राहिलं का कुणाला मारायचं म्हटलं तर? साधं जनावर जरी आपण घेऊन चाललं तर 10 वेळा आपली चौकशी होते आणि नाही म्हणते 2.5 कोटी रुपये देऊन सुपारी दिली आहे का? धनंजय मुंडे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता दिलाय का म्हणलंय का? स्वतः जरांगे पाटलांचाच तो कार्यकर्ता आहे, त्यासोबत त्यांचे फोटो आहेत। तिकडे सोलापुरातही मराठा आणि ओबीसी आमने सामने आले। शुक्रवारी सकल मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। त्याला उत्तर म्हणून शनिवारी 4 पुतळा परिसरात धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। तिकडे मुंडे विरोधकांनी जरांगेंच्या भेटी घ्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय। शुक्रवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर शनिवारी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी जरांगेंची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली। जरांगेंच्या हत्येचा कट ज्यांनी उघडकीस आणल्याचा दावा केला जातोय त्या गंगाधर काळकुटेंनी पुन्हा एक नवा आरोप केलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आपल्या हत्येचा डाव वाल्मिक कराडचा होता असा आरोप करत काळकुटेंनी पुन्हा एकदा मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केलाय। माझा जर तो कार्यकर्ता आत गेला नसता त्याचा तो आका, तर माझा संतोष देशमुख भैयानंतर माझाच नंबर होता आणि माझ्यानंतर 10-5 लोक आहेत बीड मधले, बीड जिल्ह्यातले चळवळीत काम करणारे, ह्यांना मारायचं किंवा बदनाम करायचं हा होता, कट आहे। पण आता ते आत गेल्यामुळे कदाचित ती प्रक्रिया थोड्या दिवसांनी थांबली असेल। भविष्यात आमचा मर्डर होऊ शकतो, मारून आम्हाला डुकरासारखं नाही का ते असं करतील, तसं ओढून नेऊ शकतात। पाटलांनी सांगितलंय खरंच माझ्या जीवाला धोका आहे, पण तरी भेट नाही, काय समाजासाठी व्हायचं असेल ते होईल। जरांगेंच्या आरोप आणि त्यावर धनंजय मुंडेंच्या पलटवारानंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय। जरांगे समर्थक आणि काही राजकीय विरोधकांकडून घेरण्याची तयारी होत असताना मुंडेंनी पुन्हा एकदा प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आरोप फेटाळले। आधीच मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय। त्यात जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हत्येचं षड्यंत्र रचल्याचा आरोप केला।
त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे हा वाद शमण्यासाठी जरांगेंच्या हत्येसाठी खरंच सुपारी देण्यात आली होती का, या प्रश्नाचा लवकरात लवकर उलगडा होणं गरजेचं आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणखी एक मोठी बातमी आहे. मनोज जरांगे यांच्या नार्को टेस्टसाठी एसपींकडे अर्ज करण्यात आलाय. जरांगे यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना अर्ज दिलाय. माझ्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी या अर्जातनं करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी एसपींकडे अर्ज केलाय नार्को टेस्ट करण्यासाठी. जरांगे यांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना हा अर्ज दिलाय. माझ्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी अशी मागणी एसपींकडे अर्जातनं मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं केली आहे. मनोज जरांगेंची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी जी धनंजय मुंडेंनी केली होती. मात्र यासाठी अर्ज माझा पहिला जाईल असं जरांगे म्हणालेले होते आणि त्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टसाठी पोलिसांकडे अर्ज दिलाय. अर्थात त्यांच्या शिष्टमंडळानं हा अर्ज दिलाय. त्यामुळे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय याचा न्यायनिवाडा करण्यासाठी नार्को टेस्ट करावी, ब्रेन मॅपिंग अशी मागणी जी काही करण्यात आलेली होती किंवा वक्तव्य होतं धनंजय मुंडे यांचं, या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः अर्ज केलाय. मात्र माझ्यासह धनंजय मुंडे यांच्यासह सगळ्यांचीच नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी त्यांनी या अर्जातनं केली आहे. या संदर्भात माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आहेत आपल्यासोबत. रवी, काय अर्ज आहे, काय म्हटलं गेलंय त्यात? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या घातपाताचा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडे असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर तातडीने धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळून लावले होते आणि त्याचबरोबर माझी नार्को टेस्ट करावी किंवा सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी, ब्रेन मॅपिंग करावी अशा पद्धतीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती आणि त्याला मनोज जरांगे यांनी तयारी दाखवलेली आहे आणि स्वतः जालना पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्ट करण्यात यावी अशा परवानगीचा अर्ज त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर जरांगे यांच्या घातपाताचा कट रचला होता आणि या कटामध्ये दोघांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. काय सांगणार? काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादांनी तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भात जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला. काय निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केली? निवेदन काय नाही की त्याच्यात जी काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेली. करायची तर सगळ्याचीच करा. किती जणांची करावी असं? 10 ते 12 लोकांची सांगितलेली.